जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार. आज आपण इथे विजयकुमार चोपडे, माजी सरपंच बेलवडी व या जिल्ह्यातले एक अनुभवी नेतृत्व यांना आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीत आम्ही मागणी केलेली आहे किंवा आज आपण इथं उभा आहे की येत्या झेडपीच्या इलेक्शनसाठी आम्हाला पक्षाने तिकीट द्यावं म्हणून त्या मागणीसाठी आम्ही आज सर्वजण इथे त्यांची उमेदवारी त्यांनी जाहीर करावी किंवा इच्छुकता दाखवावी व पक्षानं सुद्धा त्यांची इच्छुकता लक्षात घेऊन त्यांना तिकीट द्यावं ह्याची मागणी करण्यासाठी आम्ही आता कॅमेरासमोर आलेलो आहे. ॲज उमेदवार म्हणून जर अण्णांचा विचार केला तर गेले 30-35 वर्ष ह्या सांगलीच्या राजकारणात सक्रिय असून कारखाना बेलवडी गाव, बेलवडी क्षेत्र किंवा बेलवडीच्या जिल्हा परिषद गट असेल अखंड सांगली जिल्ह्यात सांगली कारखान्याचं काम सुद्धा त्यांनी चांगल्या रीते केलेलं आहे. तो एक अनुभवी व एक उमद नेतृत्व जे की ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकारण्यांच्या जवळ किंवा प्रत्येक राजकारण्याच्या भेटीत आहे किंवा माहितीत आहे असं एक नेतृत्व ज्याला आजपर्यंत म्हणजे काही ना काही कारणास्तव डावललं गेलं किंवा पुढे देतो परत विचार करू आपण. मागच्या इलेक्शनला पण आम्ही मागणी करायला गेलो असताना सांगितलेलं की एवढ्यावर तुम्हाला थांबावं लागतं. तर आता आम्ही सर्वजण मिळून अण्णांच्याकडे आलो होतो की त्यांनी आपली उमेदवारी इच्छुक जरी केली असेल आणि करावी आणि पक्षाकडे त्या ताकदीनं आणि त्यांना ताकद द्यायला आम्ही सर्व बेलवडीचे ग्रामस्थ आता इथं उपस्थित आहोत. तर मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी पक्षाकडं पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं या रीलच्या वतीने किंवा या न्यूजच्या वतीनं पुन्हा एकदा मागणी करावी. धन्यवाद. येणाऱ्या 5 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बेलवडी गटातून मी विजय शामराव चोपडे हा इथं काँग्रेस पक्षाकडं इच्छुक म्हणून मी विश्वित कदम यांच्याकडं पक्षाची उमेदवारी मिळवावी म्हणून आपण ह्या बेलवडी गावातील माझ्या घरची म्हणजे माझ्या वार्डातल्या लोकांची मी परवा मिटिंग घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी आज इथं ही मिटिंग बोलवली आहे. येणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मला पक्षाने उमेदवारी दिली तर माझ्या जो आतापर्यंतचा कालखंड आहे 10 वर्षाचा सरपंच पदाचा, तासगाव कारखान्याचा संचालक असू देत, सांगली कारखान्याचा व्हाईस चेअरमन असू देत, ह्या पदावरती मी चांगल्या तऱ्हेनं काम केले. भिलोडी हायस्कूलमध्ये काम केले. ह्या सगळ्या संस्थेमध्ये मी चांगल्या तऱ्हेनं काम केले. भिलोडी गाव एक चांगल्या तऱ्हेनं परत एकदा नवीन उमेदीनं स्वच्छ आणि चांगला कारभार ह्याच्या अगोदर स्वच्छ आणि चांगल्या कारभारासाठी आम्हाला आपण सगळ्यांनी इथं मदत करावी ह्या दृष्टीनं आपण गाव एक चांगलं व्हावं ह्या दृष्टीनं मी जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली तर त्या जिल्हा परिषदच्या योजना असतील त्या भिलोडी गावात जास्तीत जास्त आणून भिलोडी चांगल्या तऱ्हेनं त्याचं उत्कर्ष होईल ह्या दृष्टीने मी प्रयत्न करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.